तहसीलदार उत्तर सोलापूरमधील संजय गांधी निराधार व वयोवृद्ध श्रावणबाळ योजनेचे तहसीलदार अधिकारी यांचा सत्कार व शुभेच्छा पत्र आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत देण्यात आले। निराधार व वयोवृद्ध श्रावणबाळ योजनेचे सन 2019 पासून आजतागायत शोषित, पीडित व गरीब महिलांसाठी व वृद्ध लोकांसाठी करण्यात आलेल्या निराधार योजनेचे कामकाज अतिशय उत्कृष्ट व पारदर्शक काम आपल्याकडून केले जात आहे व एकही प्रकरण पेंडिंग न राहता अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत आहे। हे सर्व पाहून आरबी दयावान संस्थेच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अधिकारी विजय कवडे व गजानन गायकवाड व सरकारजी साहेब लोकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आरबी दयावान संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते। योजनेमध्ये कोणतेही प्रकरण प्रलंबित न राहता पूर्ण सर्व प्रकरण हे अतिशय सर्व अप्रूव्ह होऊन सर्व लोकांना न्याय मिळतो। यामध्ये सगळं जेवढं जे श्रेय आहे ते सर्व गजानन गायकवाड साहेब आमच्या मोठ्या भावाप्रमाणे कधी आलं तर कुठलीही जर लागलेली अडचण हे अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सर्व व्यक्तींना जे प्रवर्ग 4 लोक या ठिकाणी येतात, काही लोकांना अभ्यास नसतो त्या लोकांनाही चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करून काही कागदाची पूर्तता असेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात। काही लोकांचं काय जरी राहिलेलं असले तर त्यांचं तात्काळ ते घेऊन दखल घेऊन त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे आमचे गायकवाड साहेब हे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात। म्हणून जे संजय गांधी निराधाराचे जे प्रलंबित प्रकरण होते ते अतिशय जेवढे प्रलंबित प्रकरण होते ते पूर्णतः अप्रूव्ह त्या सर्व लोकांच्या खात्यावर जे वेळोवेळेला जर महिन्याला अनुदान जमा होण्याचं एक श्रेय म्हणजे गजानन गायकवाड साहेबांना जाते। म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत शुभेच्छा पत्र देऊन त्यांचा आम्ही आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक व आमचे साहेब तहसीलदार साहेब विजय कवाडे साहेब यांचंही अतिशय मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे। प्रत्येक वेळेस आम्ही संस्थेचे किती कार्यकर्ते आले तर आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांचं मार्गदर्शन असते म्हणून साहेबांचा मी आभार मानतो आणि आमच्या संस्थेच्या मार्फत शुभेच्छा पत्र साहेबांना आणि दोन्ही साहेबांना आम्ही आमच्या पद्धतीने शुभेच्छा पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे।